नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. विजय मिथून काकांजवळ येतो. अरे रे रे रे, एवढे लाचार नका हो. तुमची अवस्था या देशमुखांनी रम्यासारखी केली आहे. तिच्या हक्काचं सुद्धा दिलेलं नाही. तशीच अवस्था तुमची सुद्धा झाली आहे. तुम्ही या घरातले दुर्लक्षित पण इंटरेस्टिंग व्यक्तिमत्व आहात, म्हणून हे देशमुख तुम्हाला हाडतूड करतात. तर मिथून काकाही सांगतात, नाही, या घरातला एकही व्यक्ती मला हाडतूड करत नाही. फक्त मानिनी वहिनी थोडे बिझी म्हणून, नाही तर माझ्याशी कोणी असं वागत नाही. विजय सांगतो, इतकं बिझी कोणी नसतं. आपल्या माणसाची नड कळू नये. त्याच्या जवळचा चेक काढून मिथून काकांकडे देतो. मिथून काका काही घ्यायला तयार नसतात, पण आग्रहानेच विजय त्यांच्या हातात ठेवतो. तुम्हाला श्रेयाची शपथ. श्रेयाची शपथ दिल्यानंतर मिथून काकांनी तो चेक घेतला, पण तसं त्याला सांगितलं की माझ्याकडे आल्यानंतर मी तुमचं देऊन टाकेल. तिथून निघून जातात. तर नंदिनी रूममध्ये येते तेव्हा जीवा लोळत पडलेला असतो. अहो, काय लोळत पडलात? जा, ऑफिसला जायचं नाही का तुम्हाला? तर जीवा उठतो आणि नंदिनीचा हात धरून डान्स करायला लागतो. आज मौसम बडा बेईमान हे गाणं पण म्हणत असतो. तर नंदिनी म्हणते, अहो काय चाललंय, केवढा कडक उन्हाळा आहे, हे गाणं पावसाळ्यात म्हणायचं असतं. का बरं पटकन ऑफिसला निघा. जीवा सांगतो, काव्यासाठी पार्थदादा घरी थांबतोय ना, मग तुझ्यासाठी पण मी घरी थांबतो. पार्थदादाचं बाळ काय म्हणेल? माझे बाबा माझ्यासाठी घरी थांबले. आणि आपली लेक काय म्हणेल? माझे बाबा अजिबात काळजी करत नाही माझ्या आईची. नाही, ते काय मला ऐकायचं नाही, मी घरी थांबणार. नंदिनी त्याला आठवण करून देते, अहो तुमचा प्लॅन तुमच्या कस्टमरला दाखवायचा आहे तुम्हाला. जीवाला पण आठवतं, अरे हो, तो प्लॅन तर आजच दाखवावा लागेल. तेव्हा मला निघावं लागेल. तिथे गेल्यानंतर छोटी छोटी मुलं भेटतील मला. मी जाऊन येतो. तर जीवा पण बाहेर निघून जातो. विजयने आधी मिथून काकांना बाहेर काढलं चेक घेऊन. नंतर जीवा त्याच्या कामानिमित्त बाहेर गेला. तर वसू आत्या विजयजवळ येतात, टाळ्या वाजवतात. जावई बापू, मानलं हं तुम्हाला. मिथूनची विकेट पडेल असं वाटलं नव्हतं मला. विजय सांगतो, गरजवंताला अक्कल नसते असं म्हणतात ना, 100% खरं आहे ते. वसू आत्या सांगतात, पण तो पार्थ आज घरी थांबूनच काम करणार आहे. मग त्याचं काय करायचं? आपल्याला काव्याचा बंदोबस्त नाही लावता येणार. विजय म्हणतो, तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका. ही मामी पण बाहेर गेले आहे, मिथून काकाही बाहेर गेले, जीवा पण बाहेर जाईल. आणि पार्थ कसं बाहेर जाईल ना, ते बघतो मी. काव्या आंघोळीला गेलेली असते आणि पार्थ तिला सांगतो, आज मी तुमच्यासाठी घरीच थांबणार आहे. आंघोळ झाल्यानंतर तुमची फूट मसाज करून देतो. फारी छान सुखाची झोप घेऊया. काव्या पण बाथरूममधूनच आवाज देते, आय लव्ह यू पार्थ. तेव्हा पार्थ पण लव्ह यू टू म्हणतो. त्याच वेळेला त्याला दिव्याचा फोन येतो. अहो सर, तुम्ही येणार नाही का ऑफिसला? ते क्लायंट पण येत आहे ना ऑफिसला, मग तुम्ही यायला पाहिजे होतं सर. पार्थही सांगता, ते आपले जुने कस्टमर आहे आणि प्रेमळ पण आहे, तेव्हा टेन्शन घेऊ नको. पण दिव्या काही ऐकत नाही. अहो सर, असं नका ना करू. माझा आज दुसराच दिवस आहे हो. जुन्या क्लायंटसमोर नवीन माणसाला कसं उभं करू शकतात तुम्ही? मी प्रेझेंटेशन कसं करू? मी ना खूप नर्वस झालेली सर. तुम्ही आलात ना तर मला थोडा धीर मिळेल. पार्थ सांगतो, दिव्या हे बघा, जास्त पॅनिक होऊ नका. मी तुझं प्रेझेंटेशन बघितलेलं आहे, सगळं ठीक होईल. पण दिव्या काही ऐकायला तयारच नसते. नंतर पार्थ पण ऑफिसला जायला तयार होतो. ठेवल्यानंतर म्हणतो, आता या फिसकारलेल्या मांजरीला कसं सांगू, मला ऑफिसला जावं लागेल. बाहेर जीवा निघालेला असतो आणि नंदिनी त्याच्याकडे 2 बॉटल देते. तेव्हा जीवा सांगतो, अगं मी पाळणाघरामध्ये ॲडमिशन घ्यायला नाही चाललो आहे. 2 बॉटल कशाला दिला पाण्याच्या? खोलून बघतो त्यामध्ये ताक असतं. दूध कशाला दिलं तुम्हाला? तेव्हा नंदिनी सांगते, उन्हाळ्याचे दिवस आहे, मी ताक दिलेलं आहे, थोडं थोडं पीत जा. तर काव्याच्या रूममधून ओरडण्याचा आवाज येतो आणि ती पार्थवर खूप भडकलेली असते. तुम्ही बोलला होतात ना, आज घरीच थांबणार आहात आणि आपण सुखाची झोप घेऊया, मग का निघालात? पार्थ काही बोलणार, पण काव्या त्याला बोलण्याचा चान्स पण देत नाही. निघा बरं आता तुम्ही इथून. तर पार्थ धावतच तिथून निघतो. जीवा नंदिनी दोघेही त्याला हसत असतात. क्या हुआ बडे भैया, मोठे मोठे बॉम्ब फुटत आहे रूममध्ये, काय करायले बे तुम्ही? पार्थ म्हणतो, काही नाही, इकडे दिव्या पॅनिक होऊन राहिली, इकडे काव्या रुसायली. वर्क फ्रॉम होम करणार होतो, पण आता ऑफिसला निघावं लागते. जीवाही चिडवतो, अच्छा, एक तरफ घरवाली एक तरफ ऑफिसवाली. म्हणतो, अरे काही काय बोलतोय, मला निघायचं का आता? ते दोघेही तिथून निघून जातात. नंदिनी सांगते, मी समजूत काढते तिची. नंदिनी काव्याकडे गेल्यानंतर काव्या तर एवढी चिडलेली असते. त्या दिव्याचा फोन आला का लगेच निघायचं असतं का? ठरलं होतं ना दुपारी सुखाची झोप घ्यायची, निघाले लगेच फोन आला तर? नंदिनी हसते, अगं काव्या, तुला कळते का, तू जेलस होते. पण आपलं ठरलं आहे ना, आपण या सगळ्या गोष्टी दोघींनी एकत्र करायच्या आहे. आपले नवरे जातात एक कामावर तर जाऊ दे ना. आपले नवरे खरं हिरा आहे, हिरा.
आणि हिरा तर प्रत्येकाला हवा हवासा वाटतो ना, त्यात हिऱ्याचा काय दोष आहे सांग बरं मला. त्यानंतर काव्या पण नॉर्मल होते. तुला काय खायचं आहे सांग बरं. मुगाची खिचडी करू तुला, आवडते ना. काव्या पण हो म्हणते. एक काम कर, मी पटकन खिचडी बनवून आणते, तू आमच्या रूममध्येच बस अभ्यासाला, मी तिथेच आणते. तर काव्या पुस्तक घेऊन नंदिनीच्या रूममध्ये निघून जाते आणि नंदिनी किचनमध्ये. तर वसू आत्या विजयला सांगत असतात, बाकी सगळे घराच्या बाहेर गेले, आता ती नंदिनी कशी घराबाहेर जाईल ना ते बघा, कारण ती काव्याची ढाल आहे ना आणि ती घराबाहेर गेलीच पाहिजे. विजय लगेच गाणं म्हणायला लागतो, आवाज वाढव डीजे, तुला आईची शपथ आहे. त्यांना काही कळत नाही नेमकं विजयराव असं का करताय. नंदिनीची खिचडी बनून झालेली असते. त्याच वेळेला रेखाताईचा फोन येतो. अगं इथे कोणीतरी इतका मोठ्याने डीजे लावला आहे ना, तू येतेस का इथे. तर नंदिनी पण जायला तयार होते. ते काव्या येते. अगं काव्या, मला बाहेर जावं लागेल गं. काव्या सांगते, मी सगळं ऐकलं आहे, तू जा, मी काळजी घेईल, मी येऊ का तुझ्यासोबत. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही, तू घरामध्ये सेफ आहे, फक्त काळजीने कुकर गार झाल्यानंतर मुगाची खिचडी खाऊन घे आठवणीने. काव्या पण हो म्हणते. पण ताई एक विचारू का, अभ्यास झाल्यानंतर तिथेच तुमच्या रूममध्ये मी झोपले तर चालेल का. तेव्हा नंदिनी सांगते, अजिबात नाही. काय हे काव्या, काही विचारते, बिंदास झोप, मी येते लवकर. तर सगळे बाहेर गेलेले असतात. तेव्हा विजय आणि वसू आत्या लाईटीच्या मेन स्विचजवळ येतात आणि स्विच ऑफ करतात. काव्या नंदिनीच्या रूममध्ये असते. यावेळेला लाईट कशी गेली असेल. तेव्हा वसू आत्या विजयला सांगत असतात, आता हिची घालमेल सुरू होईल. खरंच काव्याला खूप त्रास व्हायला सुरुवात होते. पोटही दुखत असतं, गरम पण होतं, पण ती हवा पण घालत असते. त्यानंतर तिथून उठते आणि पाणी पिते. बाहेर जायचं म्हणून दरवाजा उघडणार तर दरवाजाही लवकर उघडत नाही. बऱ्याच वेळेनंतर दरवाजा उघडतो. बाहेर आल्यानंतर तोंडावर थोडं पाणी मारते तर ती हातातली बॉटल खाली पडते आणि पाणी सगळं जिन्यामध्ये सांडलेलं असतं. तेव्हा विजय म्हणतो, आता तर ही नक्की पाय सरकून इथून जिन्यातनं पडणार आणि आपला प्लॅन सक्सेस होणार. तर काव्या हळूहळू पायऱ्या उतरत असते. पण खरंच आपल्याला सुद्धा असं वाटतं काव्याचा पाय सटकून ती पडते की काय. आणि तिची इतकी घालमेल होत असते, तिला त्रासही होत असतो. त्याच वेळेला पार्थ बाहेरून दरवाजा वाजवतो, काव्या दरवाजा उघडा, मिथून काका. तर कोणी दरवाजा उघडायला तयार नसतं. त्यानंतर पार्थ दरवाजा तोडतो. तेव्हा वसू आत्या म्हणतात, हा कशाला आला इथे आता. सगळं ठरल्यानुसार होत होतं, हा कशाला मध्येच टपकला. पार्थ मध्ये आल्यानंतर काव्याकडे त्याचं लक्ष जातं. तो पळतच काव्याजवळ येतो. काव्या पडणार तितक्यात तिला सावरतो. काव्या उठा, काय झालं आहे तुम्हाला. काव्या काय बोलायला तयार नसते. नंतर तो उचलून रूममध्ये घेऊन जातो. तर विजयने नेटवर्क जामर लावलेला असतो, तो डिॲक्टिवेट करतो. वसू आत्यांना गाडीची चावी आणायला लावतो आणि तो स्विच ऑन करायला निघून जातो. त्यानंतर ते दोघंही बाहेर पडणार असतात. ते जर घरात सापडले तर इतरांना संशय येऊ शकतो ना, त्यामुळे ते बाहेर जाण्याचा निर्णय घेतात. काव्याला शुद्ध आलेली असते. तेव्हा पार्थ म्हणतो, तुम्ही बऱ्या तर आहात ना, तुम्हाला काही झालं असतं तर मी काय केलं असतं. काव्या सांगते, अहो पार्थ, तुम्ही आलात ना, मी ठीक आहे आता. पार्थ म्हणतो, थांबा, मी तुमच्यासाठी सरबत आणतो. तिथून निघून जातो. तर मानिनी काकू बाहेर रडत बसलेले असतात. बघितलं ना, यामुळे मी काळजी करत होती. तुम्हाला कोणालाच माझी काळजी कळत नाही. मला नको ते स्वप्न पडतात. ते बाहुली काय गाडी खालून जाते, जिन्यावरून काय बाहुली पडते, अगदी विचित्र स्वप्न पडताय. बरं झालं ना पार्थ वेळेवर आला, नाहीतर काय झालं असतं. जीवाही मानिनी काकूंना शांत करतो. अगं आई, तू आधी शांत हो, आता सगळं ठीक आहे ना, कशाला टेन्शन घेते. तेव्हा मानिनी काकू मिथून काकांनाही विचारतात, मिथून भाऊजी तुम्ही कुठे गेला होतात. तेव्हा मिथून काकाही सांगतात, मी बँकेत गेलो होतो, जरा काम होतं. तिथे पार्थ येतो. पार्थला काव्याची तब्येत विचारतात. मी स्वतःच काव्याला भेटून येते. तेव्हा नंदिनी म्हणते, आत्ताच तिचा डोळा लागला आई, तुम्ही नंतर भेटा. त्यावेळेला तिथे विजय आणि वसू आत्या दोघं येतात. पार्थ उठतो, तुम्ही दोघं कुठे होतात. तेव्हा वसू आत्या सांगतात, मी पार्लरमध्ये गेली होती. आणि विजय सांगतो, मी शॉपिंग करायला. तर जीवा विचारतो, शॉपिंग करायला गेला, मग तू काहीच नाही आणलं, रिकाम्या हाताने आलं. वसू आत्या सांगतात, आम्ही दोघं मॉलमध्ये आधी भटकलो आणि विंडो शॉपिंग केली, नंतर पिक्चर बघायला गेलो. पार्थ म्हणतो, सगळे प्रॉब्लेम एकाच वेळेला कसे आले. नंदिनीला बाहेर जावं लागलं, मला ऑफिसला जावं लागलं, मिथून काकाला बँकेत जावं लागलं, घरातल्या लाईट पण ऑफ झाल्या आणि काव्याने कॉल केला तर कॉलसुद्धा लागला नाही तिचा. वसू आत्या सांगतात, आम्हाला काय माहिती हे कसं झालं. तर विजय म्हणतो, आम्ही तुमच्यासमोर बाहेरून घरात येतोय, आम्हाला काय माहिती काय झालं. पार्थ, नंदिनी, मला असं वाटलं होतं की तुम्ही सेन्सिबल आहात, पण तुम्ही असे सेन्सलेस बेसलेस आरोप का करता आमच्यावर. तर पार्थ म्हणतो, माइंड युअर लँग्वेज. तर विजय लगेच सभ्य भाषेत बोलायला लागतो. नंदिनी वहिनी,
आणि पार्थ, मला असं वाटलं होतं की तुम्ही या घरातले समंजस सदस्य आहात, पण तुम्ही सुद्धा आमच्यावर बिनबुडाचे आरोप का करता आहात? तर वसू त्यांना हसू येत असतं. तर हा भाग इथे संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की विजय पार्थवर चिडूनच म्हणतो, तू काय वेडाबिडा आहेस का रे? पार्थ त्याच्या अंगावर धावून जातो. सगळे सोडवण्याचा प्रयत्न करतात, पण पार्थ काय सोडत नाही. तर विजय किचनमध्ये असतो आणि गाणं म्हणत असतो, आवाज वाढव डीजे, तुला आईची शपथ. तेवढ्यात नंदिनी येते, आई शपथ. आज आनंद निवास समोर हेच गाणं वाजत होतं आणि एवढा मोठा आवाज होता त्या गाण्याचा, आम्ही सगळे हैराण झालो. आणि एक्झॅक्टली तेच गाणं तू कसं गुणगुणतोय? तर हा भाग इथेच संपतो. उद्या बघायला मिळेल लग्नानंतर होईलच प्रेममध्ये काय होतं ते. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.